फास्ट ट्रॅकवरच्या केसेस आहेत त्या निश्चितपणे याच पद्धतीने चालवल्या जातील आणि त्यातल्या पीडितेला पण याच पद्धतीने न्याय मिळेल हे उदाहरण आज सेट झालेलं. अतिशय क्रूर आणि अमानुष पद्धतीचं हे हत्याकांड होतं. ज्या माणसाला जगण्याचा काही अधिकार नव्हता आणि आज हे कोर्टाने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. लवकरात लवकर त्याला फाशी द्यावी. माधुरीताई मिसाळ तर आज नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशी शिक्षा हा ऐतिहासिक निर्णय झाला, काय सांग? हा ऐतिहासिकच निर्णय आहे. अतिशय वेगवान पद्धतीने हा खटला चालला. आपण 59 दिवसामध्ये हा निर्णय दिला. त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली. अतिशय क्रूर आणि अमानुष पद्धतीचं हे हत्याकांड होतं. ज्या माणसाला जगण्याचा काही अधिकार नव्हता आणि आज हे कोर्टाने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. लवकरात लवकर त्याला फाशी द्यावी या पद्धतीचं आता पुढचं कामकाज आपण त्याच्यामध्ये हे करू. आणि याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री ज्यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर घेतला, ग्रामीण पोलीस त्यांनी 15 दिवसामध्ये सगळे एव्हिडन्स गोळा केले आणि कोर्टामध्ये अजय मिसाळ असे सरकारी वकील असतील या सगळ्यांनी अतिशय वेगवान पद्धतीने ह्याचं कामकाज चालवलं. त्याबद्दल सर्वांचा आभार. या निर्णयामुळे बाकीच्या जे निकाल आहेत किंवा निर्णय असतील किंवा भविष्यातील अशा गोष्टी घडून येते यासाठी एक चांगलं उदाहरण. जे फास्ट ट्रॅकवरच्या केसेस आहेत त्या निश्चितपणे याच पद्धतीने चालवल्या जातील आणि त्यातल्या पीडितेला पण याच पद्धतीने न्याय मिळेल हे उदाहरण आज सेट झालेलं. टीईटीच्या संदर्भात विरोधकांनी आज आंदोलन केलं, काय सांगाल? त्याच्या संबंधात लगेचच SIT नेमली गेलेली आहे. त्याची चौकशीचा अहवाल आल्यानंतर जे पण दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. धन्यवाद. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळेकर, महाएमटीबी मुंबई.